औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पुणे कोर्टातील विचित्र खटला सध्या चांगलाच चर्चेत आहे. एका महिलेने तिचा पती तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याची तक्रार या महिलेने केली आहे. कोर्टाने या प्रकरणात असा निर्णय दिला आहे की हा निर्णय देखील आता चर्चेत आला आहे. या प्रकारच्या सुनावणी दरम्यान पत्नीने आपली बाजू मांडली. तक्रारदार महिलेने न्यायाधीशांना सांगितले की लग्नानंतर आम्ही दोघांनाही पती पत्नी सारखे एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, परंतु पतीने नेहमीच अंतर ठेवले. पत्नीचा आरोप आहे की लग्नानंतर त्यांच्यात एकदाही शारीरिक संबंध निर्माण झाले नाहीत. पत्नीचे म्हणणे आहे की अनेक वर्ष उलटूनही पतीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, म्हणून तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. इतकेच नाही तर पतीने कबूल केले की त्याचे पत्नीशी शारीरिक संबंध नाहीत. पतीच्या या विधानाच्या आधारे न्यायालयाने आता हे लग्न येथेच संपवावे असा निर्णय दिलाय. वृत्तानुसार या जोडप्याने लग्न नोंदणीकृत विवाहाद्वारे झाले होते. दोन्ही कुटुंबे खूप आनंदी होती. तक्रारदार महिला लग्नानंतर तिच्या पतीसोबत तिच्या सासरच्या घरी राहायला गेली. सुरुवातीला पत्नीला वाटले की तिचा पती लाजाळू आहे आणि काही दिवसात सर्व काही ठीक होईल. तथापि 1 महिना उलटूनही तो तिला टाळत राहिला. जसा जसा वेळ जात होता तसतसे पत्नीला जाणवले की तो तिच्यासोबत राहू इच्छित नाही. तिने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. अखेर ती तिच्या पालकांच्या घरी परतली. न्यायालयीन सुनावणी दरम्यान पतीने लेखी निवेदनात कबूल केले की लग्नानंतर त्याचे कधीही संमतीने शारीरिक संबंध नव्हते. जेव्हा हे स्पष्ट झाले की वस्तुस्थितींबाबत पक्षांमध्ये कोणताही वाद नाही आणि प्रतिवादी आपली चूक कबूल करत आहेत, तेव्हा न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींचा वापर केला. या तरतुदीनुसार अशा प्रकारांमध्ये लांबलचक साक्ष आणि सविस्तर सुनावणी आवश्यक नाही. या आधारावर न्यायाधीश BD कदम यांनी सर्व तथ्ये विचारात घेतल्यानंतर विवाह कायदेशीररित्या रद्दबातल घोषित केला आणि खटला निकाली काढला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एन्सिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.